च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता नीलांबरी भावनाच्या रूममध्ये मुद्दामूनच आलेली असते, कारण तिला आता भावनाला मुद्दामून चिडवायचं असतं. का तर तिला असं वाटत असतं की सिद्धूच्या जीवावर कोणीतरी उठलेला आहे, त्या गोष्टीचा आपण बाऊ करायचा, घाबरवायचं, जेणेकरून हिला जर घाबरवलं आपण तर ही आपलं ऐकणार आणि ही सिद्धूला निवडणुकीला उभं राहू देणार नाही. आणि त्याचसाठी त्याची ही गडबड वगैरे गोंधळ सुरू असतो. आणि जेव्हा ह्या सगळ्या गडबड गोंधळीमध्ये ती हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता कळत नसतं की काय रिॲक्ट करावं ते. आणि त्यामुळेच ना आता इथे सिद्धूच्या बरोबरीनेच आता ती म्हणत असते की मला सिद्धूची काळजी आहे, पण सिद्धूची काळजी असतानाच मला एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे की का सिद्धूवर असा हल्ला झाला तो व्हायला नको होता, आणि म्हणूनच मला ना खूप जास्त काळजी वाटते. तुम्ही एक काम करता का, तुम्ही ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता नीट बघा, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर सिद्धूच्या जीवावर कोणी उठत असेल तर त्यावर आपणच नियंत्रण आणायला हवं, आपणच काहीतरी करायला हवं. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या जेव्हा नीलांबरी बोलून दाखवते तेव्हा असं दाखवत असते की तिला किती काळजी वाटते आणि किती नाही ते. आणि त्यामुळेच तेव्हा हे सगळं बोलत असतानाच तिथे आता भावना थोडी नाराज होते, पण भावना म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका. आणि जेव्हा काळजी करू नका हे म्हटलं जातं ना, खरं तर या सगळ्या गोष्टींना भावना मुद्दामूनच म्हणते, कारण भावनाला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा इश्यू जो आहे तो केला जाणार. आणि म्हणूनच ती ठामपणे सांगते की मी सिद्धराजला सांगितलं आहे, तुमच्यावर जरी कोणी हल्ला केला आहे ना त्या व्यक्तीला तुम्ही शोधून काढा, आणि ते सुद्धा त्या व्यक्तीला शोधून काढणार आहेत असंही त्यांनी मला सांगितले. त्यामुळे त्यांना मी पक्षासाठी उभं राहायला सांगणारच आहे, त्यांना मी माघार घ्यायला सांगणार नाही आहे असंही ती आता डायरेक्टली बोलते. जेव्हा हे सगळं ती बोलते तेव्हा मात्र आता काय बोलावं आणि काय नाही ना हे काही मात्र आता इथे सुचत नसतं. त्यामुळेच ना आता नीलांबरी शांत राहते. दुसरीकडे आता जयंत घरी आलेला असतो आणि जयंतची नजर असते, तो बघत असतो की त्याला समोर दिसते ती आजीला बघूनच ना थोडा घाबरलेला असतो. जयंतला सुचत नसतं की काय बोलावं ते. मग आता जयंत घाबरतो, पण आजी म्हणत असते की आता मी बरी झाली आहे, आता मी सगळ्यांना तुझं खरं रूप दाखवून देणार आहे, तू आता कुठेही लपू शकत नाही असंही म्हटलं जातं. आणि त्यामुळे ना आता जयंत खूप जास्त घाबरतो. जयंतला कुठे जावं, काय करावं काही सुधरत नसतं. आणि त्यामुळेच ना त्याची चिडचिड होऊ लागलेली असते आणि तो जोरजोरात ओरडत असतो. ते समोर आहे ना त्याला आता वँकी दिसतो. वँकी जसं त्याला आलेला दिसतो तसं वँकी त्याला म्हणतो की तू इथे काय करतोयस. तर आता तोही शुद्धीत येतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आजी तर समोर नाही आहेत. मग त्याच्या लक्षात येतं की त्याला हे पडलेलं स्वप्न आहे की काय. आणि त्याच वेळेला तू इथे काय करतोय असं वँकीने विचारल्यानंतर आज सण आहे ना म्हणूनच तुम्हा सगळ्यांना भेटायला आलो असंही तो आता सांगतो. पण घरातले कुठे गेले आहेत. मग आता वँकीही सांगतो घरातले सगळीजणं पूजेसाठी म्हणून गेले आहेत आणि ते सुद्धा त्या संतोषच्या घरामध्ये. त्यानंतर तो रूममध्ये येऊन आजीला पाहतो तर आजी निवांत झोपलेली असते. मग त्याच्या लक्षात येतं की त्याला हे पडलेलं स्वप्न होतं. त्यामुळे तो आता थोडासा का होईना बरं वाटू लागतं त्याच्या काळजामध्ये आणि तो एकदमच सुटकेचा श्वास घेतो. दुसरीकडे इकडे विश्वा आणि त्याचसोबत जी सई असते ते दोघेजण एकत्र गाडीत बसलेले असतात. आणि विश्वा गाडी चालवत असतानाच ना त्याचं लक्ष नसतं, त्याला फक्त तेच सगळे शब्द आठवत असतात. कारण जे काही बोललेली होती ना त्यामुळेच ना आता काहीतरी घडतंय असं वाटत होतं. आणि म्हणूनच तो विचार करत होता. आणि मध्येच गाडी तो थांबवतो. सई विचारते की काय झालंय, तू कसला एवढा विचार करतोयस. त्यावर आता तो सांगतो की मला ना खरं तर जानूचं टेन्शन आलंय. जानू परत त्या जयंतमध्ये गुंतत चाललेली आहे आणि हे सगळं काही तिच्यासाठी योग्य नाही आहे असंही आता इकडे विश्वा जो आहे तो सईला सांगत असतो. आणि सईला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळतात ना तेव्हा सई म्हणत असते इट्स ओके यार, कशाला एवढा विचार करतोस आणि तू जानूचा इतका विचार का करतोयस. अरे काही झालं तरी तो तिचा नवरा आहे असं देखील सईचं म्हणणं असतं. पण विश्वाला ना जानूची काळजी वाटत असते. आणि जानू आता जयंतच्या कंपनीत कामाला सुद्धा असते ना, त्यामुळे तिचं मन आहे ना खूप जास्त असं खायला उठलेलं असतं. त्याला आता जानूची काळजी वाटते आणि मग तो
पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करायचं ठरवत असतो. इकडे आता गुढी पुन्हा एकदा काढायची वेळ झालेली असते आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघंही जण एकत्र ही गुढी काढत असतात. कारण आता घरात त्यांच्याबरोबर कोणीच नसतं, हे दोघंच राजा-राणी म्हणून राहणार असतात. संतोष वीणा दुसरीकडे राहत आहेत, त्याचसोबत हरीश आणि त्याचसोबत त्याची बायको सिंचना हे सुद्धा वेगळीकडे राहतात. आरती आणि बँकेसुद्धा वेगळे राहतात. मग राहिले कोण? हे राजा-राणी. मग त्यांची स्वप्न असतात की आपण दोघंही जण कित्येक वर्षानंतर असे वेगळे राहतोय, पण आपल्या मुलांचं सुद्धा कौतुक आहे ना, प्रत्येकजण स्वतःच्या पायावर उभं राहिले. आता हरीशही नोकरीला लागला आहे, त्यासोबत आता संतोषनेही नवीन घर घेतले, सगळं काही चांगलं झालं आहे. पण तुम्हाला सांगू का, आता एका हाकेवर जर मी वीणाला बोलवलं असतं ना कैची मागायला, आत्ता आपली वीणा धावत आली असती. पण वीणा बघा ना, ही आता लक्ष्मी म्हणत असते. लक्ष्मी जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा मात्र आता ती म्हणते की पटकनीनं जाऊन मी आपल्या दोघांसाठी चहा ठेवते. पण श्रीनिवास म्हणतात की नको नको थांब, मी तुझ्यासाठी चहा ठेवतो. काय ना, मला आज माझ्या बायकोसाठी चहा ठेवायची चांगली संधी मिळाली, आपण दोघंही जण मस्त चहा एन्जॉय करूया. आता कसं घरात दोघंच नवरा बायको आहेत म्हटल्यावर आता त्यांना असं वाटत असते की एकत्र का होईना आपण एकमेकांसोबत वेळ घालवायला हवा. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच आता ते खूप जास्त खुश असतात आणि एकमेकांसोबत वेळ घालवायला तयार असतात. तर इकडे दुसरीकडे आपल्याला आता पाहायला मिळतं की दोघांच्याही चेहऱ्यावर तो समाधान, आनंद सरळ स्पष्ट दिसत असतो. आणि त्यांना आता फक्त आजीला सांभाळायचं असतं आणि त्यांचं राहायचं असतं. कारण मुलांचं तर टेन्शन आता त्यांना राहिलेलं नसतं, कारण मुलं एकदम सुखात आनंदात राहत आहेत. दरवेळेला घरात जर मुलं असायची मग त्यांना वाटायचं की मुलांची तितकीच काळजी घ्यायला हवी, त्यांना जपायला हवं, या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनाकडे वाटायच्या. पण आता त्यांना त्यांची काळजी बिलकुलही उरलेली नसते. दोघंही जण आतमध्ये जातात आणि त्यानंतर मात्र आता इकडे बाबा जे असतात ती काठी बाजूला लावून ठेवतात. आणि जेव्हा ही काठी बाजूला लावून ठेवतात ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळतं का आता म्हणत असते की सगळ्या काही गोष्टी अगदी मस्त होत आहेत, आजही किती चांगला दिवस आहे ना. म्हणजे खरं तर त्यांच्याकडे नवरात्र असते आणि नवरात्रीत ती लोक घट बसवतात. जसे चैत्रमध्ये घट बसवले जातात ना, अगदी तेच घट ती लोक बसवत असतात. म्हणून त्यांच्या गप्पा सुरू असतात. आणि रेणुकाला असं वाटत असतं की या वर्षात तरी आनंदाची बातमी मिळायला हवी. आणि खास करून ना तिला भावनाकडून ही आनंदाची बातमी हवी असते. आणि त्यासाठी ती म्हणत असते की माझ्याला तुझ्याकडनं गोड बातमी ऐकायची आहे. हे असं म्हटल्यानंतर खूप जास्त राग आहे ना नीलांबरीला येतो. नीलांबरी म्हणत असते की हे काय, म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही आहे की सगळं काही आई तुम्ही मला म्हटलं पाहिजे होतं आणि तुम्ही ह्या सगळ्या काही गोष्टी उलट बोलतायत, चुकीच्या बोलतायत आणि मला नाही आवडत हे. म्हणजे तुम्ही माझ्याकडे बायाची मागणी करायला हवी होती. नीलांबरी थोडी नाराज झालेली असते. त्यातच तिला आता समजावलं जातं, नीलांबरीला सांगितलं जातं की नको काळजी करू, तुझेही दिवस राहतील. पण मी बोलून गेले ग सहज. भावना हे आता समजवायचा प्रयत्न करत असते नीलांबरीला, पण नीलांबरी समजवण्याच्या पलीकडे गेलेली असते. तिला आता काहीच ऐकून घ्यायचं नसतं. मग दुसरीकडे मात्र आता नीलांबरीला असं वाटत असतं की आपल्या घरातलं आपली वावर जो आहे तो कमी होत चालला आहे. ह्या लोकांना आपल्याबद्दल म्हणजे तिच्याबद्दलही आणि तिच्या नवऱ्याबद्दलही काहीच वाटत नाही. आणि त्यामुळेच ना ती अगदीच हळवी झालेली असते, रूममध्ये निघून जाते. मग इकडे भावनाही विचार करते की नक्कीच नीलांबरीलाही हा सगळ्याचा राग आलेला असेल, वाईट वाटलं असेल आणि म्हणूनच नीलांबरी अशी निघून गेली असंही तिच्या मनाकडे कुठेतरी वाटत असतं. नीलांबरी आता डायरेक्ट जाते ती सिद्धूच्या रूमच्या बाहेर. सिद्धू ना आपल्या मित्रांसोबत पार्टीचं डिस्कशन करत असतो. म्हणजे त्याच्याकडे एक फाईल असते महत्त्वाची. त्या फाईलमध्ये जे काही पेपर्स असतात ते पेपर्स त्यांनी व्यवस्थित लाईनीत लावून ठेवलेले असतात आणि ती फाईल ना त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. आणि त्यामुळेच तो आता त्याच्या मित्रांना सांगत असतो या फाईलमधले डॉक्युमेंट्स आपल्याला सांभाळून ठेवायचे आहेत, काळजी करू नका, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करायच्या आहेत असंही तो सांगत असतो. त्यावर ते मित्रसुद्धा म्हणत असतात की सिद्धू दादा तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना. आणि त्यावेळेला उद्या ती फाईल आहे ना त्याला दाखवायची असते पार्टी ऑफिसमध्ये आणि त्यासाठी त्याने ते पेपर सगळे जॉईंट करून ठेवलेले असतात. जेव्हा आता हे पेपर्स वगैरे जॉईंट करून ठेवले जातात तेव्हा मात्र आता नीलांबरी बघतच राहते. नीलांबरी विचार करते की हे सगळं काही काय आहे. म्हणजेच नीलांबरीच्या लक्षात येतं की ती फाईल इतकी इम्पॉर्टंट आहे आणि तीच जर फाईल आपण गायब केली तर आपल्याला बरं होईल आणि आपण जे काही प्लॅनिंग केलं आहे ते सक्सेस होईल. मग आता ती फाईलच गायब करण्याचा विचार ती करू लागते. जेव्हा सिद्धू आपल्या मित्रांसोबत बाहेर पडतो तेव्हा त्याला इतकीही महत्त्वाची फाईल आहे हे तर माहिती असतं ना, मग ती कपाटात ठेवून जायची ना, ती फाईल
सिंचनाला त्याने बेडवरच ठेवलेली असते आणि त्यानंतर आता तो मित्रांसोबत आहे ना तिकडनं निघतो पुढच्या कामासाठी आणि ते मित्रसुद्धा त्याच्यासोबत तिकडनं जायला निघतात. नीलांबरीना आता त्या संधीचा फायदा घ्यायचं ठरवते, कारण नीलांबरीला माहिती पडलेलं असतं की ती फाईल जी आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मग त्या फाईलसाठी विचारलं जाणार. आणि या सगळ्या गोष्टी त्यापेक्षा ना नको आपण एक काम करूया, आपण ना ही फाईलच गायब करूया. दुसरीकडे बिचारी लक्ष्मी एकटीच आता सगळं करत असते, कारण तिलाही घट बसवायचे असतात, पण नेहमीप्रमाणे तिच्या मदतीला तिच्या सुना नसतात, म्हणून तिला तिचं घर आहे ना जरा जास्तच खायला उठत असतं. म्हणजे जर आपण विणाला हाक मारली तर विणा आपल्यासाठी लगेच धावून यायची, लगेच ती कापसाच्या वाती बनवून घ्यायची. अशा सगळ्या गोष्टींना तिला छोट्या छोट्या आठवत राहतात आणि आज कोणच नाही आहे म्हणून तिला ना असं अगदी खायला उठलेलं असतं. त्या सिंचनाला सांगितलं असतं की रांगोळी काढून घे, तर सिंचना रांगोळी काढायची आणि आरतीला सांगितलं की जरा फुलांच्या माळा बनवून घे, की आरती फुलांच्या माळा बनवून घ्यायची. सगळं कसं एकदम छानच व्हायचं ना, पण आता मुलं नाही आहेत म्हटल्यावर तिला असं नुसतं घर खायला उठलेलं असतं. तिला कळत नसतं की काय करावं. पण त्या सगळ्यामध्ये ना आता तिथे आरती आलेली असते आणि आरती म्हणत असते की आई बाबा काळजी कशाला करताय, आम्ही आलो आहोत ना. आणि असं बोलून तिने आता सगळ्या काही गोष्टी आणलेल्या असतात आणि त्या गोष्टी आता ती दाखवू लागते आणि ते आता म्हणत असते की हे बघा मी तुमच्यासाठी आणलेलं आहे. आणि तेव्हा आणलेल्यानंतर त्या गोष्टी तिच्या जेव्हा दाखवते ना तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात तेव्हा ती आता खूपच जास्त खुश होते. म्हणत असते की आई फक्त मीच नाही, सगळीजण आली थांबा. आणि असं बोलून ना ती आवाज देऊ लागते. आरतीसोबत व्हिडिओ कॉलमध्ये जॉईन असलेली वीणा आणि त्याचसोबत सिंचना हे दोघंही जण आता आरतीला म्हणत असतात की अरे बा मस्तच. आणि आता घरात पूजा सुरू असते म्हणून लक्ष्मीसुद्धा खूप जास्त खुश असते. तर वीणा सांगत असते की मी ना वरदला शाळेत पोचवते आणि मीही येते तिथे, आपण पूजा एकत्र करूया. सिंचनाही म्हणते की मीही येते. आता ते इथे आजूबाजूला राहत असतात म्हणून ते यायला तयार असतात. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा लक्ष्मी खुश होते. लक्ष्मी आता पटकन श्रीनिवास यांना बोलवते. आता हे सगळं दाखवते. श्रीनिवासही खुश होतात, कारण मुलं जरी लांब राहिलेली असली तरी मुलं जे आहेत ते अशा पद्धतीने का होईना आता एकत्र आलेली आहेत आणि ती एकत्र आलेली मुलं बघूनच ना त्यांना खूपच जास्त बरं वाटत असतं. मग सिंचना आणि वीणा पूजा करण्यासाठी येणार असतात. त्यात आरती पुढे आलेली असते. आरतीने हारांच्या माळा ज्या आहेत झेंडूच्या फुलांच्या त्या बनवून आणलेल्या असतात आणि इथे छान असे सगळीच जण आता ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर बोलत असतात. दुसरीकडे ही सगळी प्रोसेस गाडेपाटलांच्या घरातही सुरू असते. म्हणजेच गाडेपाटलांच्या घरातही आता एकदम आनंदाचं वातावरण असतं. रेणुका, नीलांबरी आणि भावना या तिघीही जणी मिळून आता ही पूजा वगैरे करणार असतात. तर लक्ष्मीच्या घरात सुद्धा आता घटस्थापना होत असते. तिला आता आरती जी आहे ना ती मदत करत असते. तर दुसरीकडे नीलांबरी आणि भावना आणि त्यासोबत रेणुका तिघीही जणी मिळून एक घट उभा करतात, घट ठेवतात आणि घट ठेवल्यानंतर आता भावनाच्याकडून गुड न्यूज हवी असते. ही म्हणजे या रेणुकाला, आणि रेणुका त्यासाठी भावनाकडे जरा हट्ट करत असते. नीलांबरीला या गोष्टी खटकत असतात, त्यामुळे नीलांबरी थोडीशी लांबच राहत असते. म्हणजे तिला असं वाटत असते की ह्या घरातली मोठी सून मी असून सुद्धा माझ्याकडे कोणतीच मागणी केली जात नाही आहे आणि या गोष्टी जरा खटकत राहतात. त्यामुळे ती थोडीशी वाईट अवस्थेत असते. त्यातच आजीची जरा जास्त देखभाल सिद्धू आणि भावना करत असतात आणि त्यामुळे ना कुठेतरी नीलांबरीला जलस फील होत असतं. भावना आणि सिद्धू आजीला घेऊन येतात आणि आजीला त्या घटाजवळ उभं करतात आणि तिच्या हाताने जमत नसतं म्हणून भावना आणि सिद्धू दोघंही जण मदत करून ते औक्षण वगैरे करायचं काम करतात. त्याचसोबत एखादं फूल जे आहे ते सुद्धा घटाजवळ ठेवतात आणि त्यामुळे आजीला अगदीच भावूक झालेली असते. म्हणजे तिला या सगळ्या गोष्टी जमत नाही आहेत, पण तिला हे सगळं करण्यासाठी मदत करतात तिची सून आणि सोबत नातू ना, म्हणून ती खूप जास्त खुश असते आणि एकत्र मिळून आता आरतीसुद्धा करतात. घट तर बसवून झालाय, आरतीही होते. दुसरीकडे आता सिद्धूची ती फाईल सिद्धू शोधत असतो पण कुठेही भेटत नसते, म्हणून सिद्धूने अक्षरशः सगळं घर डोक्यावर घेतलेलं असतं. भावना म्हणत असते की अहो कुठे ठेवली तुम्ही फाईल, शोधा ना नीट. मग सिद्धू म्हणतो अगं मी तिथेच ठेवली होती, मग कुठे गेली. मग संपतराव म्हणतात की तुम्हाला जर एक फाईल सांभाळता येत नसेल तर तुम्ही कसं सांभाळणार आहे पक्ष, मुळात मला या गोष्टी कळतच नाही आहेत असंही आता इकडे संपतराव म्हणत असतात. त्यावर संपतरावांना सिद्धू म्हणतो की नाही फाईल मी ठेवली आहे, काळजी करू नका, भेटेल असंही आता म्हटलं जातं. नीलांबरी हे सगळं ऐकत असते आणि नीलांबरी म्हणते की कशी भेटणार आहे फाईल, ती मनातल्या मनात म्हणत असते, कारण नीलांबरीला माहिती असतं की ती फाईल आहे ना तिने जाळून टाकलेली आहे आणि त्यामुळेच ना ती आता खूप जास्त खुश असते. आणि तिला काल रात्रीचा तो प्रसंग आठवतो, पण पुढील भागामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला असतो. जी काही लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी घर बांधायला जागा घेतलेली होती ना त्या जागेवर जप्ती आलेली आहे आणि ती
ही जागा आताच्या आता रिकामी करायला सांगितलेली आहे आणि तुम्ही जी जागा घेतली होती त्याच तेवढेच पैसे मिळतील, एक्स्ट्राचे पैसे कुठेही भेटणार नाही. पण आता ती जागा खाली करायला मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवास तयार नाही आहेत. मग मालिकेच्या पुढील भागांमध्ये काय ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात ना, येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. आणि भावनासुद्धा नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळते. भावना चक्कर येऊन पडले, त्यापासून असं वाटतंय की भावना नक्कीच प्रेग्नंट आहे. तर तुम्हाला हा सुद्धा ट्विस्ट कसा वाटला आहे ना, हे कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.